बातमी अजित पवारांच्या वक्तव्याची. बारामतीत एवढी कामं करून देखील पराभव झाला आहे, त्यामुळे बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे तेव्हा माझी आठवण येईल असं म्हणत अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेत. बारामतीमधल्या सभेत अजितदादांनी लोकसभेतल्या पराभवाची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली. पाहूयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभेचा पराभव दादांच्या जिवारी. बारामतीत दुसरा आमदार व्हावा. अजितदादा बारामती सोडणार. बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. लोकसभेला झालेला सुनेत्रा पवारांचा पराभव अजित पवारांच्या चांगला जिव्हारी लागलाय. तब्बल 32 वर्ष बारामती विधानसभेचं नेतृत्व केल्यानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत उद्विग्न होत बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेत. मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करू बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चांगली. आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता 65 वर्षात झालो. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलं होतं. मात्र त्याच बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेंना 48,000चं लीड दिलं. त्यानंतर अजित पवार अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली. त्यातच शरद पवारांनी युगेंद्र पवारांना ताकद देऊ केली. तर काही कार्यकर्त्यांकडून जय पवारांच्या नावाचा आग्रह धरला जातोय. असं असलं तरी अजित पवारांनी हक्काचा मतदारसंघ सोडू नये यावर त्यांचे समर्थक ठाम आहेत. आधी खासदार आणि त्यानंतर सलग 32 वर्ष आमदार असलेल्या अजित पवार सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर व्यथित झालेत. त्यातच संपूर्ण पवार कुटुंब विरोधात गेलंय. त्यामुळे अजित पवारांकडून मतदारांना इशारा देण्यात आलाय. मात्र अजित पवार खरंच बारामती सोडणार की अशा प्रकारची वक्तव्य करून त्यांनी मतपेरणी तर सुरू केली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.